प्रत्येक शिक्षकाची तुमच्याप्रती असलेली तळमळ, अनेक लोक तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी इथं इथपर्यंत येत असेल, आलेले असतील, परंतु ज्या वेळेस मी 25 वर्षापूर्वीच्या आयटीआयला होतो मित्रांनो, अक्षरशः दिंडोरी आयटीआयच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला बेंचेस वगैरे कधी कधी नसायचे. आता इगतपुरी आयटीआयला आम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग टीचर आहे पिशे सर. मी त्या दिवशी इगतपुरीला पत्र द्यायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आजही पण माझ्या आई वडिलांनंतर माझे चरणाचा स्पर्श माझ्या गुरुच्या चरणाला होतो. ही यशस्वी उद्योजक तो तर नंतर आहे, पण एक यशस्वी नागरिक होण्याची प्रथम लक्षण. ज्या आयटीआयला होतो त्या आयटीआयला आम्हाला वर्कशॉप खूप छान होता, पण असं सिटिंग अरेंजमेंट नव्हतं. इतका खडतर प्रवास होता की आज जर तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन जर केलं तर आज आपण एक पाल्य सरासरी अजून पूर्ण आपण नागरिक नाहीये. मग आपल्या कुटुंबामधून प्रथमतः आपण आपल्या आई वडिलांच्या नजरेत योग्य पाल्य आहात का हे स्वतःचं ऑब्झर्वेशन करा. त्यानंतर आपल्या आई वडिलांनंतर सेकंड स्टेज